1 जुलैपासून राज्यामध्ये जीएसटी लागू झाला, पण या जीएसटीचा व्यापार आणि उद्योगावरती परिणाम झाला असल्याचं चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळतंय। इचलकरंजीमध्ये कापड उद्योग जीएसटीमुळे ठप्प झाल्याचं कापड उद्योजक सांगतात। उद्योजकांसोबतच कामगार देखील जीएसटीमुळे त्रस्त झालेले आहेत। भिवंडीतील अनेक यंत्रमाग कामगारांवरती उपासमारीची वेळ येते की काय अशी शंका व्यक्त केली जाते, अशी भीती व्यक्त केली जाते। तर सोलापुरातील छोटे मोठे उद्योजक देखील जीएसटीमुळे तोटा सहन करावा त्यांना लागतोय। एकीकडे जीएसटीचे फायदे सांगितले जात असले तरी वास्तवात मात्र उद्योजकांसोबतच कामगारांना देखील जीएसटीने अडचणीत आणल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जीएसटी लागू होऊन आता 14 दिवस झालेले आहेत। या 14 दिवसांमध्ये जवळपास 150 कोटी रुपयांचं कापड विक्री विना पडून आहे आणि त्यामुळे जीएसटीने इचलकरंजीतील कापड व्यावसायिकांना कसं अडचणीत आणलेलं आहे जाणून घेऊयात। मागच्या शनिवारपासून इचलकरंजीतले आडत व्यापारी असतील किंवा ट्रेडिंग चालक असतील यांनी सुद्धा आपापल्या पेढ्या बंद करून सूत पुरवठा करणं, भीम पुरवठा करणं बंद केलेलं आहे। त्यामुळे इचलकरंजीमधील जवळपास 60 ते 70% कारखाने आता बंद झालेले आहेत। जे स्वतःचं प्रोडक्शन काढतात त्यांनी आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे कापड काढून आता मग त्यांच्यासमोर सुद्धा कापड पुढे जात नसल्यामुळे कारखाने बंद ठेवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे। इकडच्या व्यापाऱ्याचा कंप्लीट जीएसटीला विरोध असल्यामुळे ते लोक जोपर्यंत जीएसटी नंबर घेत नाही तेपर्यंत आम्ही समजा इथून माल घेतलो आणि तिथे लावून दिला तर आम्हाला जीएसटीचा जे रिफंड मिळणार ते रिफंड मिळत नाही आणि ते रिफंड मिळत नाही म्हणून ते 5%चा हे कोण सोसायटी दंड कोण सोसायटी। त्यामुळे आम्ही इकडची आता खरेदी अजून जोपर्यंत तिकडचे मार्केट चालू होत नाही तोपर्यंत तिकडची खरेदी बंद केलेली आहे। माझ्या आता जवळ 28 माग जवळ 10-12 जवळ बंद आहेत आणि कामगार उपाशी आहेत आणि स्टॉक पडलेला आहे। आता माझी कॅपॅसिटी संपलेली आहे। आता मला पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे। अगोदर नोटाबंदीमुळे आम्ही अडचण चालू आहे कारखानदार आणि आता ह्यापुढे ह्या जीएसटीमुळे फारच अडचण आली। आमचा जीएसटीला अजिबात विरोध नाही आहे, पण पुढचे व्यापारीच माल घेत नसते तर आम्ही आता काय करायचं। सरकारने याच्यामध्ये क्लिअर केलं पाहिजे होतं की जीएसटी लागणार आहे किंवा लागणार नाही। कायद्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे, पण काही ठिकाणी आंदोलन असल्यामुळे जो तो व्यापारी त्याचं म्हणणं काय किंवा आम्हाला सांगा तुम्ही जीएसटी लागणार आहे किंवा नाही लागणार। आणि त्याच्यामुळं बाजारामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की बाजारामध्ये गिराईक अत्यंत कमी असल्यामुळं पूर्ण इंडस्ट्रीज आता बंद पडते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।